जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो फायनली आम्ही विलावरती पोहोचलेलो आहोत. तिथे एंट्री होती आमची. सो पोहोचल्यानंतर विला कसा आहे ते मी दाखवले. सो व्लॉग बघत राहा. स्टे ट्यून गाइस. महाकाल. सो फायनली आम्ही सगळे पोहोचलेलो आहोत विलावरती. फायनली वेटिंग आमची झालेली पूर्ण. हे बघ चकुली स्विंग. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. किती वाजले? 4 वाजता आम्ही पोहोचलो. आम्हाला 1 वाजता पोहोचायचं होतं पण पोहोचलो. माझा कॅमेरा ब्लर का दिसतोय? सो मी सगळ्यात पहिले शूट करून घेते कारण की आम्ही खूप घाण करून टाकतो कोणता पण विला असू दे, लॉज असू दे, काही पण असू दे. सो मी आधी शूट करून घेते कसे रूम आहेत, काय आहेत. कम्फर्टेबल आहे बाळा शेट. सो हे किचन आहे. केक ठेवला किचन मध्ये आणि हा जसा होता फोटो तसंच आहे. कॅबिनेट्स. अरे खाली तनू वरचा केक खाली ठेव. अरे फ्रीजर आहे तो. इथे एक वॉशरूम आहे आणि छान आहे. सो आता इथे 2 बेडरूम आहेत आणि त्याच्यासाठी भांडण. जगुझी आहे ना इथे. सो इथे बार टप आहे म्हणून यांचा वाद चाललाय. इथे बार टप. सो इथे गॅलरी. इथे बारटप नाहीये ना. मी हर्षलला म्हंटल होतं की बारटप वाला तुला. वाव ब्रो. चला शूट करून घेऊ. सो इकडून वरती आल्यानंतर इकडे टेरेस आहे. कसं उघडायचं माहित नाही. सो वरती आहे वरती. अमेजिंग व्यू है. ओ ब्रो इधर भी है. हो गाइस जाणार आहे आणि इथे मी बारटब मध्ये शॉवर जेल सोडून ठेवलंय आणि हा फुल करून ठेवणार आहे कारण की आल्या आल्या टबात उड्या मारायच्या. हो की नाही तनु? सानू चल. तो आता मी बाहेर आलेली आहे कारण की काम तर करायला लागेल. सो शूट करून घेते त्याच्यासाठी आणि थोड्या वेळ इथे बसते, सुकते. लाईट जायच्या आधी नॅचरल लाईट्स मध्ये एक शूट करायचं आहे आणि एक मला प्रमोशन व्हिडिओ पण शूट करायचा आहे पण तो मे बी आज नाही होणार, उद्या होईल. काय प्रमोशन व्हिडिओ आहे कसला आहे ते तुम्हाला लवकरच येत्या व्हिडिओमध्ये कळेल. सो पुढे काय काय करतोय ते पण तुम्हाला दाखवते. काय होईल? पाणी उडवलं काय होईल? मम्माला सर्दी होईल. तुला कोणी सांगितलं पाणी उडवलं सर्दी होती? आली आली मम्मा बाहेर आली बघ. मम्मा बाहेर आली. नाही नाही नो 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 नो
ते रात्री डान्स करू आपण. फायनली स्विमिंग टाइम मधली मस्ती झालेली फिनिश. माझा बार टब पण भरत आलाय. आता शॉवर जेल टाकले मी. फक्त शॅम्पू घ्यायचा आहे कारण की केस खराब झालेत. आणि स्किन तर आता काय लग्नामध्ये काळीच दिसणार आहे कारण की क्लोरीनच्या पाण्यात भिजल्यानंतर काय होणार आहे. सो मी इथे थांबली आहे. बाळाकडनं शॅम्पू घेते आणि मग. आणि एक आणखीन खुशखबर म्हणजे हर्षलचा जस्ट आता फोन आलता की आकांक्षा वहिनी आणि हर्षल निघलेत येण्यासाठी. सो तो एक बेस्ट पार्ट आहे. आता फटाफट आम्ही शॉवर घेऊन चेंज करणार आणि मग पार्टीची तयारी करणार. सो स्टे ट्यून गाईज. कसला पाऊच, कसली बॅग, काय काय बघू. खतरनाक आहे बाबा. हा एकच आहे मग तिला पाहिजे. छकुलीला, समूला, तनूला, मला. इकडे माझा बारटप ऑलमोस्ट भरलेला आहे. अरे बापरे. सो आपल्याला जास्त हार्डवर्क करायची गरज नाही. बटन ऑन केल्यानंतर तुम्ही बघू शकता फॉर्म आपोआप तयार होतोय. सो इथे मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो आहे कारण की गाण्यांचा आवाज होता, कॉपीराईट्स येऊ नये म्हणून. सो इथे आम्ही लेटर्स फुगवण्यासाठी बसलेलो आहोत कारण की डेकोरेशन करायचं होतं. सो छकुलीने मला खूप मदत केली, तनूने, समूने, सगळ्यांनी मला खूप मदत केली. त्यामुळे पॉसिबल झालं. आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान डेकोरेशन केलं आहे. कसं केलं आहे ते तुम्ही बघा. आणि हे ज्या दोन गोष्टी होत्या ना त्या फुगतच नव्हत्या माझ्याकडनं. सो छकुलीने ह्या दोन्ही पण गोष्टी फुगवल्या. याच्यासाठी खूप टाईम लागत होता फुगवण्यासाठी. आणि इथे तनूने सगळे बलून्स फुगवून गाठी मारून दिलेल्या होत्या. सो मी जे काही काम करते ते तुम्हाला जास्त दिसणार नाही कारण की कॅमेरा मला धरावा लागतो. सो जितका वेळ मी शूटिंग करते तितका वेळ मी काम सोडते आणि दुसरं कोणी माझं कॅमेरा धरत नाही. ते म्हणतात माहीत नाही आम्हाला शूटिंग जमेल नाही जमेल. सो आम्हाला रिस्क नाही घ्यायची. त्यामुळे मोस्ट ऑफ टाईम मी काम करताना दाखवता येत नाही मला. आणि इथे छकुलीने ह्या दोन्ही गोष्टी खूप छान पेशन्सली फुगवलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही डेकोरेशन कंप्लीट केलं आणि इथं मी समूला चिडवत होते. सो ही सुद्धा आता ब्राईड टू बी आहे. मी म्हणत होते की समूने काही काम केलं नाही, ही नुसती फोनवर आहे. तर ती म्हणत होती की नाही मी पण हे लेटर फुगवलं आहे अशा प्रकारे. सो बहिणी बहिणींची मस्ती चालूच असते. फायनली हर्षल आलेला आहे. उशिरा का होईना आला. मला अजिबात अपेक्षा नव्हती की हा येईल म्हणून. कसा लाईट मारतोय. सर येऊ द्या सर. काय हर्षल शेठ कुठे आहेत वहिनी साहेब? बरं वाटतंय का? बिचारे आमच्या वहिनी आजारी आहेत म्हणून. भारी दिसतात सगळे. लेटर मी लावतीये एवढ्यावर दाढी कटिंग करायला वेळ नाही भेटला माहिती का? भरपूर खायचं सामान आणलंय. वडेपाव आणले, सगळेजण खात आहेत. छकुली कसा आहे वडापाव? बाळाशेठ वडापाव कसा आहे? वडापाव कसा आहे समू? आणि फायनली ते आमचं टू बी लावून झालंय. तो फायनली अशा प्रकारे डेकोरेशन झालंय आणि तुम्ही बघू शकता इथे माझाच व्लॉग चालू आहे.
टेबल खेळण्यासाठी हर्षलनी बोलवलंय. मी यांना इथून बोलवते आता. हे गाईज चला चला खेळायला. हर्षलनी बोलवलंय, चला चला. खूप छान वाटतंय. कसं सो हे चार्जेबल आहे. 1 राउंड 150 आणि 1 आवरचे 500. नंबर अभी आप देखो ना आता है 9 बजे ना आपका नंबर है. अपने बाबा से भी नंबर नहीं पड़ेगा. अरे हां यार बाबा बुला ही नहीं रहा. वो नंबर क्या है? पाउडर का है. बुला देना पाउडर को. ठीक है मैं बोलता हूं. वो अपने को ऊपर से अपने नीचे पाइप लगाना है ताकि कॉन्फिडेंस हो. हां वो 713 ना. हां हां बॉक्स आणलाय ना. बिस्लरी आणला एक. इथं हे सगळे निवांत बसलेत आणि जाम बोर होत आहे. ते दोघ जण आत खेळतायत. तुम्हाला दाखवते मी. हे दोघं खेळतायत इथे. सो ह्या बहिणी मला कोणाचे फोटो काढायचे म्हणजे खूप इरिटेट वाटतं. त्या बिचारा एकमेकींना. हे बघा आमचं बाळ कसं करते. पोरींनो कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? तुमच्या भावाचं लग्न ठरलंय, काय फिलिंग आहे? भावाचं लग्न किती दिवसापासून वाट बघत होतं. ऍक्च्युली ते आता होतंय. फिलिंग म्हणजे एकच नंबर. तुझं काय म्हणणं आहे? आजचा दिवस कसा वाटला? खूप मस्त. पुण्याला येणं मस्त होतं. सगळ्यात भारी. काय काय हॉटेल जेवण दुपारचं. तुला कसं वाटलं? ठीक होतं. बाकीचं जेन्युइनली क्वालिटी आणि क्वांटिटी वाईज टेस्ट. पनीरची भाजी चांगली होती. तरी स्वीट डिश राहिली. बाळा शिडकोन अशी बोलतात. वाकडा 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 लगी बंद. काहीतरी गडबडचा फोन आहे बाळाला. पुढचं बँड माझ्या बाळाचंच वाजणार आहे. गेला. पांढरा पण गेला. चला आता डायरेक्ट मेन गेम. आपल्या जिम वर आहे की मग. असं हात खाली देऊ ना. अंतरावर असं काठी पुढे मागे इकडे काठी पुढे मागे जातात. हवा गोल. 2 गेले.
परत पहिल्यापासून ते काढ ना. वाचला काळा गेला असता परत. काळा नाही, हा काळा आहे, 8 नंबरचा काळा. हो प्लेन वाले माझे ना आता. तिकडे खूप मच्छर्स आहेत आणि मी मच्छर सहन नाही करू शकत मला, त्यामुळे मी रूम मध्ये आली आणि माझ्यासोबत मी बोलवलंय कुणाला तरी, कोणी येत आहे का नाही बघायला लागेल. मला एकटी नाही बसू शकत ना, त्याच्यामुळे भीती वाटते मला. अरे हा उघडत का नाही, हे उघडते मी तोपर्यंत स्टे ट्यून. सो इतकं छान AC रूम सोडून तिकडे गार्डनमध्ये मच्छरमध्ये बसायचं कुणी सांगितलंय. आणि तसंही मला व्लॉग एडिट करायचा आहे. सो सकाळी घरातनं निघल्यापासून हॉटेलला जाईपर्यंत आम्ही काय काय केलंय हे सगळं व्लॉग जो आहे तो येईल आणि पुढचा पार्टीचा व्लॉग येईल तुम्हाला. सो बघत राहा आम्ही काय काय करतोय, कशी मजा करतोय. आणि इथे माझं चार्जिंग लावण्याचं काम चाललंय त्यामुळे थोडंसं. सो फायनली फोन चार्जिंगला लागलाय. आता मस्त व्लॉग एडिट करते, कुणाला तरी बोलवते माझ्यासोबत बसायला आणि पुढचं दाखवतेच तुम्हाला, अपडेट देतेच. पण 2 ते 3 पार्टमध्ये हे व्लॉग्स येणार आहेत. सो मज्जा बघत राहा. स्टे ट्यून गाईज. हो मी व्लॉग एडिट करूच तर समूने हे सगळं डेकोरेशन कंप्लीट केलेलं आहे. खूप छान दिसतंय. वेलकम जीजू. किती लेट, नशीब आले पण. येणार नव्हते सकाळी म्हटलं होतं त्याच्यासाठी सुट्टी घेते मी. 2 मिनिटात तुम्हाला म्हटलं होतं का नाही? मग तुम्ही